विदर्भातील काही ठिकाणी पुढील 3 दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्यानं व्यक्त केला आहे। त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये रात्री उकाडा वाढण्याची शक्यता आहे। हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार मध्य भारतात कोरडे वातावरण निर्माण झालंय। पुढील 4 ते 5 दिवस हे वातावरण कोरडं राहण्याचा अंदाज आहे। वाढत्या तापमानाचा फटका विदर्भासह राज्याच्या वेगवेगळ्या भागाला बसत असून उष्माघातामुळे यंदा मार्च महिन्यातच सुमारे 33 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। आरोग्य विभागाने उष्माघाताची दखल घेऊन काळजी घेण्याबाबतचा कृती आराखडा तयार केला असून याबाबतची माहिती राज्यातील विविध महापालिकांसह विविध यंत्रणांना पाठवलेली आहे। नाशिक कळवण तालुक्यातील सप्तशृंग गडावरचा चैत्रोत्सव हा भाविकांसाठी पर्वणी असतो। चैत्रोत्सवात गडावर होणारी भाविकांची गर्दी पाहता राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं आजपासून बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। राज्य वीज नियामक आयोगानं गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरणाच्या वीज बिलात सरासरी 7.5% वाढ होणार असून स्थिर आकारातही 10% दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे आणि त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढत असताना महावितरणाच्या वीज ग्राहकांना आजपासून वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे। परिणामी वीज बिलात किमान 50 रुपयांची वाढ होणार आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वर्षात घर खरेदीचा विचार असेल तर जरूर अंमलात आणता येईल, कारण यावर्षी राज्यात रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यात आलेली नाहीये। या संदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आलंय। सलग दुसऱ्या वर्षी हे दर जैसे थे आहेत। गेल्या 2 महिन्यांप्रमाणेच मार्च महिन्यात देखील मुंबईतील मालमत्तांच्या विक्रीचा आलेख चढताच राहिलाय। मार्च महिन्यामध्ये मुंबईमध्ये एकूण 14,400 मालमत्तांची विक्री झाली आहे। या विक्रीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये 1,143 कोटी रुपयांचा महसूल जमा झालाय। मुंबई किनारी रस्ता प्रकल्प सुरू होऊन 15 दिवस उलटून गेल्यानंतरही या मार्गावरून अद्याप बेस्टची सेवा सुरू झालेली नाहीये। बससाठी स्वतंत्र मार्गिका राखीव असतानाही बेस्टनं अद्याप नियोजन केलेलं नसल्यानं सर्वसामान्यांचा या मार्गावरील प्रवास महागडा ठरतोय। मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागाकडे 31 मार्च सायंकाळी 6 वाजेपर्यंत 3,122 कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला। वर्षाअखेर जास्तीत जास्त कर गोळा करत यावा यासाठी मालमत्ता कर भरण्यासाठी सोयी सुविधा केंद्रांवर मध्यरात्री 12 पर्यंत सुरू ठेवण्यात आले आणि त्यामुळे कर संकलनात आणखी काही कोटींची वाढ होण्याची अपेक्षा होती। मात्र वर्षाअखेर 4,500 कोटींच्या मालमत्ता कर वसुलीचं लक्ष्य पालिकेला पूर्ण करता आलं नाही। पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं 2023-24 या आर्थिक वर्षात 360 कोटींची वसुली केली आहे। पालिकेच्या स्थापनेपासून हा मालमत्ता वसुलीचा उच्चांक आकडा राहिलाय। माजी आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कर विभागानं गेले नियोजनबद्ध पद्धतीनं काम केलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील शिमगोत्सव समाप्तीकडे झुकला असून अंतिम टप्प्यात गावागावात उत्साह शिगेला पोहोचलाय। देवी देवतांच्या पालख्या पारंपरिक पद्धतीनं नाचवत शिंपणे काढण्यात आलं। यावेळी तरुणाईनं पालख्या नाचवण्याचा मनमुराद आनंद लुटला। सटाणा शहरातील वृंदावन या मुख्य बाजारपेठेतील कापड परफ्यूमसह इतर काही दुकानांना देखील भीषण आग लागल्याची घटना घडली आणि या भीषण आगीत दुकानं जळून खाक झाली आहेत। यात व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। व्यापाऱ्यांना वर्षभराचा हिशोब करण्यासाठी मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर आजपासून लासलगाव आणि मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या 4 दिवस बंद राहणार आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे। बोदवड नगरपंचायतीच्या वतीनं थकीत कर वसूल करण्यासाठी धडक मोहीम राबवली जात होती, मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्यानं आता प्रत्येक चौकात नगरपंचायतीकडून थकबाकीदारांच्या नावाचे बॅनर लावण्यात आले। या बॅनरवर थकीत किंमत आणि थकबाकीदारांची नावं आहेत। लहान मुलावर केमिकलयुक्त फुगा मारल्यानं तो गंभीर जखमी झाला होता। त्याच पार्श्वभूमीवर लहान मुलांकडे केमिकल कुठून आलं याचं सत्य पोलिसांनी समोर आणलंय। मुलांच्या खिशात पोलिसांना जीन्स वॉश कलर करण्यासाठी वापरण्यात येणारा खडा सापडला। तो खडा पसरल्यानं जखम झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ऐन परीक्षेच्या काळात महावितरणाच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थी आणि नागरिकांना बसतोय। अंबरनाथ, बदलापूर या दोन्ही शहराचा सलग दुसऱ्या दिवशी 10 तास वीज पुरवठा खंडित झाला होता। त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरणाच्या कारभारावर संताप व्यक्त केलाय। उल्हासनगरमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकून हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध घेतला जातोय। मुंबई महानगरात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे आधीच कर्जबाजारी झालेल्या MMRDAची गेल्या 6 वर्षात
अर्थसंकल्पीय तूट 20,800 कोटी रुपये झाली आहे आणि त्यामुळे MMRDAच्या तिजोरीमध्ये खडखडाट झालाय. धाराशिव आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागेचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या दोन्ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय. 1 एप्रिल रोजी यासंदर्भात पत्रकार परिषद घेण्यात येणार असून उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. साताऱ्याच्या पाटणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यातील गटबाजी चव्हाट्यावर आल्याचं दिसून आलं. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार आणि शरद पवारांचे मित्र श्रीनिवास पाटील यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली, तर त्यांचे पुत्र सारंग पाटील हे देखील गैरहजर होते. दरम्यान मेळाव्याच्या निमित्तानं लावण्यात आलेल्या बॅनरवर खासदार श्रीनिवास पाटील यांचा फोटो नसल्यानं चर्चांना उधाण आलंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडच्या अंबेजोगाईत धनगर समाज एकवटल्याचं पाहायला मिळालं. धनगर समाजाच्या मेळाव्यातून पंकजा मुंडे यांना फोन करून त्यांची धनगर आरक्षणाबाबत भूमिका काय असा सवाल करण्यात आला. मला तुमची लेक समजून आशीर्वाद द्या, मी तुम्हाला अंतर देणार नाही, मी संसदेमध्ये पहिला प्रश्न धनगर समाजाचा मांडणार असं आश्वासन यावेळी पंकजा मुंडे यांनी दिलं. विजय शिवतारेंनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर शिवतारेंच्या कार्यकर्त्यांनी खरमरीत पत्र लिहत सवाल उपस्थित केलाय. 5 लाख पवार विरोधी मतांनी काय करायचं असा सवाल कार्यकर्त्यांनी केलाय. सध्या हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय. लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन देखील अद्याप महाविकास आघाडीला उमेदवार सापडत नाहीये अशी टीका अनिल पाटील यांनी केलेली आहे. महाविकास आघाडीतर्फे एक उमेदवार पकडून त्यांना उमेदवारीला उभं केलं जातंय. एका उमेदवारानं नाही म्हटलं तर दुसऱ्या उमेदवाराचा शोध घेण्याची वेळ संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीवर आल्याचा टोला देखील अनिल पाटील यांनी लगावलाय. सत्ता कायमस्वरूपी नसते, सत्ता येते जाते, मात्र अहंकार ठेचून मारला जातो, हाच रामाचा संदेश असल्याचं म्हणत प्रियंका गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं. सरकारच्या माध्यमातून तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांवर आवाज दाबला जातोय असा आरोप देखील प्रियंका गांधींनी केला. इंडिया आघाडीच्या सभेमध्ये त्या बोलत होत्या. मोदीजी ज्या वादळानं आले होते तसेच ते निघून जातील असं म्हणत तेजस्वी यादव यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. देशाच्या कानाकोपऱ्यातून इंडिया आघाडीला लोकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. 400 पारचा नारा देणारे काहीही म्हणतील, पण राज्य कोण करणार हे जनताच ठरवेल असंही तेजस्वी यादव म्हटले. सुप्रिया सुळेंच्या टीकेचा अनिल पाटलांनी समाचार घेतलाय. मोदी लाटेतही सुप्रिया सुळे निवडून येत होत्या, त्यावेळी पवार कुटुंब संपवण्याचा प्रयत्न होत नव्हता का असा प्रतिप्रश्न मंत्री अनिल पाटील यांनी सुप्रिया सुळेंना केलाय. गुरु शिष्यामधील मतभेद अखेर मिटले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या गाडीचं सारथ्य करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खैरेंच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. खैरे आणि दानवे एकत्र प्रवास करत प्रचार कार्यालयामध्ये दाखल झाले. हिंगोलीच्या जागेवरून महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे. हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केलाय. हेमंत पाटील यांना मिळालेली उमेदवारी रद्द करून दुसरा उमेदवार देण्याची मागणी भाजप कार्यकर्ते करतायत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं आमदार तानाजी मुटकुळे यांनी स्पष्ट केलं. गडचिरोली छत्तीसगड सीमेवर गडचिरोली पोलिसांनी माओवादी कॅम्पचा पर्दाफाश केला. कसनसूर, जादगाव दलम आणि सीजीच्या औंधी दलमचे काही सशस्त्र कॅडर मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील चुटिनटोला गावाजवळ तळ ठोकून असल्याची माहिती मिळाली होती आणि त्या आधारे कारवाई करत कॅडेट्स वायर, डिटोनेटर, जिलेटिन स्टिक्स, बॅटरी आणि वॉकी टॉकी, चार्जर, बॅकपॅक जप्त करण्यात आले. माओवादी मात्र पळून गेले. कोल्हापुरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. गेल्या 8 दिवसांपासून कोल्हापूरकर उकाड्यानं हैराण झाले होते, मात्र आता पावसाच्या सरी बरसल्यानं कोल्हापूरकरांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. वाशिम शहरातल्या सिंधी कॅम्प परिसरातील गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय, मात्र आगीमध्ये गोदामातील लाखोंचं साहित्य जळून खाक झालं. भंडाऱ्यामध्ये धीरेंद्र शास्त्री यांचा सत्संग सुरू असताना त्यांनी महान त्यागी जुमदेवजी यांच्यावर टीका केली होती आणि त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. अखेर या प्रकरणी भंडारा गोंदिया येथील विविध पोलीस ठाण्यात धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. बोरिवली पश्चिम येथील विलेज साईट कॅफे येथे एक व्यक्ती तलवारीनं केक कापत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या प्रकरणी MHB पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.
महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख सदानंद दाते यांची राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली। दाते यांनी एनआयए महासंचालक पदाचा पदभार स्वीकारलाय। दाते हे 1990च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत आणि 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मुंबई पोलिसांच्या विशेष ऑपरेशनमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती। श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज बीज निमित्त अंधेरी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। ज्ञानेश्वर महाराज सेवा मंडळाच्या वतीनं या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून 7 ते 8 हजार भाविकांना अन्नदान केलं जाणार आहे। वेंगुर्ला बंदराच्या भिंतीवर आणि खडकांवर रंगरंगोटी करून विविध प्रकारची चित्र साकारण्यात आलेली आहेत। ही चित्र पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत। गिरीश गोगाटे या चित्रकारानं ही कलाकृती सादर केली आहे।